सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण एक गोष्ट डिसाईड करायची इथं, आणि ती खूप मार्केटसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ती आहे आपली ट्रेंडलाईन स्ट्रॅटेजी. त्या ट्रेंडलाईनवर सगळं आपलं मार्केट डिपेंड असणार आहे. तर खूप दिवस झाले आपण व्हिडिओ केला नव्हता, पण आज आपण व्हिडिओ करायला लावले. तर माझे लाईव्ह आणि शॉर्ट्स पण तुम्ही चेक करून घेऊ शकता. तर आपण येऊया आता स्क्रीनवर. आपण तुम्हाला एक्सप्लेन करतो की तुम्ही ट्रेंडलाईनचा यूज करून तुम्ही मार्केटमध्ये प्रॉफिटेबल कसं होऊ शकता आणि एक ट्रेड कसा प्लॅन करू शकता. मी तुम्हाला माझे ट्रेड देखील दाखवतो. तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल तुम्ही ते क्रॉस चेक ट्रेड देखील करू शकता माझी लाईव्हला चेक करून किंवा माझी युट्यूबची शॉर्ट्स बघून. तर मी तुम्हाला एक सिम्पल सांगतो. ट्रेंडलाईन ही एक सिम्पल पॅटर्न काय आहे. आता असं एक मार्केट असतं. मार्केट एक सिम्पल वेमध्ये कसं असं 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 वर जाते. सिम्पल वे मार्केट एक मूवनं वर जाते असं, किंवा एक मूवनं सिम्पल खाली येते. तर ही जी मार्केट आहे ना, ही एका लाईन्सला जोडली जाते. तर त्या लाईन्सला सिम्पल आपण करतो ट्रेंड लाईन. जसं की आता मी तुम्हाला सांगतो, हे अशी मार्केट आहे. तर ह्याला आपण असे खालनं एक ट्रेंड लाईन जाते, वरनं ट्रेंड लाईन जाते, सिम्पल इथं पण तशी होते. मार्केट हे एक झोनमध्ये जाते. त्या झोनला कोणीही असं डिस्क्राईब करत नाही की त्या झोनला आपण काय बोलतो किंवा काय नाही. तर त्या झोनला आपण एक ट्रेंड लाईन पण बोलू शकतो आपण, आणि त्या ट्रेंड लाईनवरच डिपेंड सगळं ते मार्केट असते. एक तुम्हाला सिम्पलमध्ये मी एक्झाम्पल देखील देऊन दाखवतो. फक्त मी तुम्हाला चार्टमध्ये सिम्पल एक्सप्लेन केलं. आणि तुम्ही चार्ट यूज कसं करायचं ते देखील मी तुम्हाला सिम्पलमध्ये एक्सप्लेन करतो. आणि खूप प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी. फक्त तुम्ही कन्सिस्टन्सी बॅक टेस्ट करा आणि तुमचा सेटअपला तुम्ही तेही एक ॲड ऑन करू शकता. मी तुम्हाला चार्टवर आता इथंच आता सिम्पल. आता हा इथेरियमचा चार्ट आहे. हा 5 मिनिटाची टाइम आहे. तुम्ही टाइम कितीही घेऊ शकता. तुम्ही 4 तास, 1 तास, 30 मिनिटं, 15 मिनिटं, 5 मिनिटं, 3 मिनिटं, 1 मिनिट, तुम्ही कुठल्याही टाइम फ्रेमवर हा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता ट्रेंड लाईनला घेऊन. सिम्पल. मी काय करणार, हे हे आणि ही झाली माझी ट्रेंड लाईन. तर खूप लोकांना असं कळणार नाही की ही ट्रेंड लाईन झाली कशी. तर एका ट्रेंड लाईनमध्ये मिनिमम 3 टच पाहिजे. मिनिमम ते 3 टच पाहिजे. मिनिमम 3 टच. आता मी तुम्हाला दाखवू शकतो. इथे 1 झालं, इथं 2 झालं, आणि इथं 3 झालं. मग ते सिम्पल ट्रेंडला झालं. तर मी असं तुम्हाला सिम्पल एक्सप्लेन करतो. मी तुम्हाला ट्रेड माझं एक दाखवला असता, पण मी पहिला सिम्पल तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करतो की ट्रेंडलाईन हे काय. ट्रेंडलाईन एक सिम्पल वे तुम्हाला ट्रेड प्लॅन करण्यासाठी, तुम्हाला ट्रेड घेण्यासाठी, प्लस तुम्हाला तुमचे प्रॉफिट कुठून घ्यायचं, टेक प्रॉफिट आणि तुमचा स्टॉप लॉस हे देखील तुम्हाला ट्रेंडलाईन करू शकते. सिम्पल मी इथे एक दाखवतो तुम्हाला. इथे एक माझी ट्रेंडलाईन गेली आहे. ही माझी सिम्पल झाली ट्रेंडलाईन. ही ट्रेंडलाईन झाली. तर माझी इथं एंट्री कुठे आलं पाहिजे, इथं लास्ट केस गेली, परत वर गेली. तर माझे टार्गेट्स मी कसं प्लॅन करू शकतो. टार्गेट्स इथे एक लिक्विडिटी आली, इथे एक लिक्विडिटी आली. जशी तुम्हाला लिक्विडिटी तुम्हाला आधी सापडेल तशी तुम्ही ती घेऊ शकता. आता ह्या ट्रेडने ही लिक्विडिटी माझी गेन केलेली आहे, ही लिक्विडिटी मला मिळाली. मी असे ट्रेड्स खूप लाईव्हमध्ये घेते. तुम्ही त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की माझे लाईव्ह तुम्ही जॉईन करून एकदा बघा. आता सिम्पल मी इथं तुम्हाला एक दाखवतो. हे तुम्हाला हेवी जाईल, पण तुम्हाला मी ते एक्सप्लेन करतो. ही झाली इथं ब्रेकडाऊन. तर माझी एंट्री कशी येणार, इथं अशी येणार. हा आहे ना माझा स्टॉप लॉस, आणि हा मी ठेवणार माझा टेक प्रॉफिट. सिम्पल वे, असा काही इश्यू नाही. फक्त तुम्ही जम्बलिंग करू नका. सिम्पल फक्त वे मध्ये एवढंच पकडा की तुम्ही एका ट्रेंडला मिनिमम 3 टच, मिनिमम 3 टच पाहिजे. तुम्ही 2 टचची ट्रेंड लाईन करतो मला समजा, तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. ही एवढीच ट्रेंड लाईन करतो मला. इथे एक टच, इथे एक टच आहे. ट्रेंड लाईन युजफुल होणार नाही. 2 टच आहे. मिनिमम 3 टच तुम्ही घ्या. तुम्ही 2 टचला देखील करू शकता, पण आता एकदम मोठ्या टाइम जसं की 1 तासाचं, 4 तासाचे, किंवा 30 मिनिटं मॅक्स मॅक्स. त्यापेक्षा तुम्ही खालीला 15 मिनिटं, 10 मिनिटं, 5 मिनिटं, 1 मिनिट, तेव्हा तुम्हाला मिनिमम 3 टच घ्यायला. 1 मिनिटाला तर तुम्हाला 3 पेक्षा जास्त टच पाहिजे, पण मिनिमम 3 टच ती तुम्हाला पाहिजेलच पाहिजे एका ट्रेंडला. ट्रेंडला ड्रॉ कशी करायचे, हा टूल तर सगळ्यांना माहिती आहे. ह्याच्याबद्दल काय सांगण्याबद्दल काय, तर मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल्स देतो. इथे देखील मी ट्रेंडला ट्रेड घेतलेला आहे. ही देखील माझी एक ट्रेंड लाईन गेलेली आहे मोठ्या टाइम्सला. मला मी सिम्पल मध्ये दाखवायचं म्हटलं तरी ही पण एक ट्रेंड लाईन होते, ही पण ट्रेंड लाईन होते सिम्पल, ही पण ट्रेंड लाईन होते. टचेस इथं आलेत, 1 2 3 4, 4 टच आलेले आहेत सिम्पल. तिथं पण इथे देखील या ट्रेंड लाईनला मी ट्रेड घेतलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता, 1 2 3 4 5 6 7 6 ट्रेड, 6 त्याचा सपोर्ट आलेले आहेत. तुम्ही बघू शकता सिम्पल. आता इथे देखील तुम्ही बघू शकता किती झालं इथं. आता इथं तुम्ही एक सिम्पल का, इथं 1 टच आहे,
2 टच आहे. तो ट्रेड किती रन केला, मग इथे एंट्री दिला, इथनं डायरेक्ट तुमचा एस एल घेतला, डायरेक्ट ही लिक्विडिटी स्वीप केला त्या ट्रेडनं. आता तेच इथं तुम्ही करायचे बघा, 1 2 3 4 5 6, जेव्हा तुम्ही 6 टच म्हणून म्हणतो 3पेक्षा जास्त टच जेव्हा तुम्ही बघणार, ते 3पेक्षा जास्त टच तुम्ही घेणार एका ट्रेंडला, तेव्हाच तुम्हाला रिअल त्या ट्रेंडलाची व्हॅल्यू करणार, तुम्हाला रिअल प्रॉफिट देऊ शकते. आता इथं सिम्पल बघा, मी इथंच का हा हे लावला, ही लिक्विडिटी स्वीप माझं हे सुरू होतं, तसं तुम्ही सेम ही लिक्विडिटी स्वीप तुम्ही तुम्ही तुमचा स्टॉप लॉस घेऊ शकता. जिथनं ट्रेंडला स्टार्ट होते, जिथं 5 किंवा 3 किंवा 4 त्याच्यापेक्षा जास्त असतं, तिथं तुम्ही जिथनं ट्रेंडला स्टार्ट होता ती देखील तुम्ही तुमचं टेक प्रॉफिट घेऊ शकता, कारण की तिथं स्विंग असते, त्या स्विंगलाच लिक्विडिटी असते. सिम्पल तुम्हाला मी एक्झाम्पल्स देतो, म्हणजे इथं पण एक्झाम्पल झाले, ही पण झाली ट्रेंड लाईन झाली, ही पण ट्रेंड लाईन आली, इथं पण टचेस तुम्ही कॅल्क्युलेट करा, 1 2 3 4, 3पेक्षा जास्त आली, ट्रेड किती गेला, 80 पॉईंट्स गेला, ते पण इथेमध्ये. तुम्हाला वेगळ्याच ह्याच्यामध्ये देखील घेऊन दाखवतो, BTC मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करावली. हे सिम्पल एक क्रिप्टोच्या मार्केट आहे, कारण की क्रिप्टो मार्केट लाईव्ह चालू, लोक म्हणतील की लाईव्ह मध्ये दाखवत नाही, सगळे ह्याच्यामध्ये दाखवायला आले, तर मी तुम्हाला ते ट्रेड एक प्लॅन म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन केला, तिथे ट्रेड्स माझी होती ते लावून मी तुम्हाला दाखवतो. सिम्पल मी आता बिटकॉइनला देखील दाखवतो. ही झाली ट्रेंड लाईन, तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5, इथं देखील ट्रेंड लाईन होते, 1 2, पण इथं तर तुम्ही बघितला तर 2 टच आहेत, 1 2. सिम्पल हा ट्रेड इथनं रिव्हर्स मारू शकतो, प्रोबॅबिलिटी 50-50% आहे, कारण की मार्केट हे खूप मोठं आहे आणि तुम्हाला देखील माहिती आहे, इथनं रिव्हर्स मारू शकतो, कारण की 2 टच आहे. कमी टच जेवढे मार्केटमध्ये येतात तेवढं तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट कमी बघायला मिळणार. टच जास्त आले, 2 3पेक्षा जास्त कितीही पण टच होते, 3पेक्षा जास्त 4 5 6 असं, म्हणजे 5 10 100 असे टच घ्यायचे आपलं. सिम्पल आपलं 3 टचपेक्षा जास्त बघायचं, 4 5 किती पण तुम्ही त्याला देखील प्लॅन करू शकता. आता इथं देखील तुम्ही बघू शकता 1 2 3, इथं तुमची एंट्री झाली, ही लिक्विडिटी स्वीप तुमचा TP आला. सिम्पल अजून जर तुम्हाला मी सांगायचं झालं तर इथं देखील तुम्ही घेऊ शकता, पण ही ट्रेंड लाईन ब्रेक केली ना तर मग आपल्याला इथे एंट्री मिळू शकत नाही. 1 2 3 4, अजून तुम्हाला मी एक्झाम्पल्स देतो. इथं बघा 2च टच आलं, मी कसं म्हणलं तुम्हाला 2 टच, 1 2, 2 टच आलं, 2 टचला किती मार्केट गेलं, इथनं इथपर्यंत एवढंच, जास्त काहीच मार्केट रन झालं. आता एक 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम, तुम्ही छोट्या टाइम फ्रेमला आला छोट्या टाइम फ्रेमला पण करू शकता, तुम्हाला छोट्या टाइम फ्रेमला दाखवतो, की येतो 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमला. तर 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमला इथं ट्रेंड लाईन एक आली, इथं ट्रेंड लाईन आली, अजून इथं ट्रेंड लाईन देखील आली. पण मी तर शक्यता म्हणणार की तुम्ही जर क्रिप्टोमध्ये असणार, क्रिप्टो गोल्ड, तर त्याला जे 24 आवर्स किंवा मॅक्स 20 आवर्स चालण्याची मार्केट आहे, त्याला तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमलाच तुम्ही सिलेक्ट करा, मोठी टाइम फ्रेमच पाहिजे त्याला. छोट्या टाइम फ्रेमला तुम्ही जर यूज करायला गेला तर तुम्हाला एकदम फ्लक्च्युएशन मिळणार, व्हॉल्टिलिटी मिळणार, त्यामुळे तुमचा एस एल देखील जाऊ शकतो. इथं देखील एक आलेलं ट्रेंड लाईन, 1 2 3 4 5व्याला हे दिले, इथं तुमची एंट्री झाली, तुमचं टार्गेट आला, इथं देखील तुमची घेऊ शकता तुम्ही 1 2 3 4 5व्याला वेग आला, इथून तुमची एंट्री आली, तुमचा टार्गेट दिला. सिम्पल ही स्ट्रॅटेजी एवढी सिम्पल आहे ना, तुम्ही ह्याला EMI ते लावला नाही तरी पण चालेल. तुम्ही EMI एक जण म्हणतात की EMI लावा, EMIच्या क्रॉस नंतर बाय करा, मी म्हणतो ह्याला एवढं काही झंझट करायची काही 1% पण गरज नाही. सिम्पल वे, एका टूलनं तुम्ही तुमचं सगळं हे करू शकता. आले इथं 1 2 3 4 5 6 टेस्ट आले, 6 टच आले, इथं तुम्ही बघा कसं गेलं मार्केट 760. अजून तुम्हाला म्हणलं, आता तुम्हाला मी सेमच, आता तुम्हाला मी मोठ्या टाइम फ्रेमला पण दाखवू शकतो मी. आता झाली 4 तासाची टाइम फ्रेम, 4 तासाच्या टाइम फ्रेमला देखील मार्केट हे वर्क होतं, तुम्हाला इथं दाखवतो मी. टच किती आले, 1 2 3 4 आणि डंप, किती पॉईंट्स पडलं, 4613. तुम्हाला इथं देखील एक ट्रेंड लाईन झालेली आहे, 1 2
3 4 5 इथनंच तुम्ही बघा, इथनंच कशी येईन तुम्हाला मिळालं 20%चा जो क्रॅश आलेला परवा मार्केटमध्ये क्रिप्टोचा, हा त्या ट्रेंडलाईनपासून आला. मला क्रॅश होते काय करते. इव्हन तुम्ही रात्री परवा पॉवेलनं रात्री 12 वाजता जी स्पीच दिलेली CPI डेटाची, त्या डेटाच्या वेळेला तुम्ही बघ फेड रेट कट करायची ती त्यांना लाईव्ह केलेला रात्री 12 वाजता, तुम्ही त्यावेळेला जर बघू शकता. तर त्या स्पीचमध्ये त्यानं बोलला आणि तिथनं देखील मार्केट पडलं क्रिप्टोचं आणि ते मी कॅच केलेलं. आणि तुम्ही लाईव्ह माझं ते आहे तसं माझ्या हे चॅनलला अपलोड आहे, तुम्ही ते लाईव्ह देखील जाऊन क्रॉस चेक करू शकता. ती पण ट्रेंडलाईनवरनंच पडले खाली. असं नाही की फक्त तुम्हाला ते रिस्पेक्ट देत नाही मोठ्या न्यूजला मोठ्याला, ते तेच ते, पण तुम्ही फक्त तुमच्या रूलला स्टिक राहायला पाहिजे. आता हे झाले एक 4 तासाचे टाइम फ्रेम. तुम्हाला मी आता 1 तासाच्या टाइम फ्रेमला येतो. 1 तासाच्या टाइम फ्रेमला पण तुम्ही सिम्पल जर बघितलं, इथे एक ट्रेंड आला, 1 2 3 4 फॉल आला, इथे एक ट्रेंड आली सिम्पल, इथे पण एक ट्रेंड झाली. मग ट्रेंडला जेवढं हुडकणार तेवढं तुमच्याकडे. तुम्ही ह्याच्यासाठी फक्त तुम्ही एक प्रॅक्टिस करा, फक्त नेकेडच्या डोळ्यासमोर त्याचा नुसतं ट्रेंडलाच फाईंड करायच्या, एंट्री घ्यायची नाही, फक्त ट्रेंडलाच फाईंड करायची. आधी तुमच्या डोळ्याला सूट व्हायला पाहिजे. सिम्पल वे म्हणजे तुम्ही इथं बघू शकता, इथं देखील एक ट्रेंडला लागले 1 2 3 4 5, इथं कट झालं 1774, म्हणजे 2000च्या आसपास पॉईंट झाले. मोर दॅन इनफ आहे क्रिप्टोसाठी. तुम्ही जर पोझिशनल करणार असेल, पोझिशनल देखील तुम्ही याच्यावर घेऊ शकता, पण फक्त तुम्हाला तुमची एसएल टेल करा. ही फक्त तुम्हाला कन्सेप्ट ट्रेंडलाईनची एक्सप्लेन केलेली आहे की तुम्ही कसं यूज केलं पाहिजे आणि ट्रेंडलाईन कसं असतं. ह्याच्यामध्ये भरपूर एक्झाम्पल आहे. तुम्ही हे परत तुम्ही एकदा व्हिडिओ तुम्ही 1 2 3 वेळा बघून घेतलं तर तुम्हाला कळेल की ट्रेंडलाईन कशी काढायची असते. म्हणजे तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी तुम्हाला सिम्पली तिथं देखील एक्सप्लेन करून सांगू शकतो की तुम्ही ट्रेंडलाईन ही कशी यूज करायची, आणि तुम्हाला पाहिलं त्यावरचा मी व्हिडिओ देखील मिळणार. तर ही फक्त पार्ट 1 आहे. यामध्ये मी तुम्हाला ट्रेंडलाईन कशी काढायची ही दाखवली. याचा पार्ट 2 देखील येणार. म्हणजे पार्ट 2 मध्ये तुम्हाला सिम्पल काय मिळणार आहे की ट्रेंडलाईन ब्रेक केल्यानंतर तुम्ही त्याची एंट्री कशी घ्यायची. आणि जर पार्ट 3 देखील येणार. पार्ट 3ला काय असणार तुमच्याला, पार्ट 3ला सिम्पल असं की तुम्ही ही जी ट्रेंडलाईन आहे, आता तुम्हाला सिम्पल दाखवतो. ही जी ट्रेंडलाईन आहे, ट्रेंडलाईनचे रिटेस्ट केल्यानंतर देखील तुम्ही एंट्री कशी घ्यायची. हे जे ट्रेड्स मी माझ्या शॉर्ट्सला अपलोड केलेले आहेत यूट्यूबला, त्या शॉर्ट्समध्ये तुम्ही एकदा क्रॉस चेक करून बघू शकता. त्या शॉर्ट्समध्ये मी प्रत्येक एक आणि एक ट्रेड हा ट्रेंडलाईनच्या रिटेस्टलाच घेतला आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये एक अंदाज येईल. आणि थर्ड येणार आहे माझी तीच, तुम्हाला जे आता ते सांगितले ते असे 3 असणार आहे. मी याच्यामध्ये थोडे ॲड ऑन डेटा ॲड ऑन करत जाणार आहे प्लेलिस्टमध्ये. ही माझी ट्रेंडलाईनची प्लेलिस्ट असणार आहे. ट्रेंडलाईनची प्लेलिस्ट असणार आहे. त्या तुम्ही प्लेलिस्टमध्ये हे तुम्ही चेक करू शकता. पहिला आता हा व्हिडिओ अपलोड, आणि दुसऱ्याला मी एंट्री कशी घ्यायची, तिसऱ्याला रिटेस्टला एंट्री कशी घ्यायची, आणि चौथ्याला रिजेक्शन कसं घ्यायचं. आता ह्याला सिम्पल तुम्हाला होतं रिजेक्शन म्हणजे चौथा हे आपण नंतर ठेवा, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ट्रेंडलाईनचं रिजेक्शन कसं असतं. हे झाला झोन, जसं मी तुम्हाला सिम्पल स्टार्टिंगला एक्सप्लेन केला, पण ती झोन झाला कशावरनं, ट्रेंडलाईनवरून झोन झाला. सिम्पल तुम्ही तसंच एक्सप्लेन करायचं, तसंच बघा, काही इश्यू नाही. फक्त तुम्ही तुम्हाला प्लेलिस्टमध्ये हे ॲड ऑन करत जातो, तुम्हाला थोडं थोडं कळत जाईल. तुम्ही माझे लाईव्ह बघू शकता. माझे लाईव्ह दररोज असतात. इंडियन मार्केटला देखील असते, क्रिप्टोला देखील असते. फॉरेक्सला तुम्ही मला डिमांड केलं तर फॉरेक्सला देखील मी तुम्हाला ट्रेड्स करू देऊ शकतो. फक्त मी पंच करत नाही, मी तुम्हाला माझ्या ट्रेंडलाईनच्या ह्याच्यानं देऊ शकतोच मी ट्रेड. त्यामुळे स्टिक राहा माझ्या चॅनलला, शॉर्ट्स बघा, लाईव्ह बघा, लाईव्ह जॉईन व्हा, आणि मी अशी माझी प्लेलिस्ट थोडी थोडी तयार करत जाणार. सो थँक्यू गाईज.